नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर सावलीच्या आवाजाचे सत्य आता हुशार सारंगसमोर आता जगन्नाथ आणताना आपण बघणार आहोत. आणि ज्या वेळेस आता फायनल राऊंडमध्ये आता तारा ही कॉन्सर्टमध्ये गाणार असते, त्याच वेळेस आता सगळेजण कॉन्सर्टमध्ये येऊन आता जगन्नाथ हा अशी कोणती एक भयानक आयडिया करतो की त्या आयडियाने सावली ज्या वेळेस गायला लागते त्याच वेळेस सावलीचा कंठ बंद पडून सावलीचा आवाज बाहेर निघत नसतो. आणि त्याच वेळेस आता सत्य जाणून घेण्यासाठी सावली गागात नाही याचा विचार करून भैरवी जेव्हा सावलीच्या त्या रूममध्ये जाते आणि सावलीला ज्या वेळेस आता गाणी गात नाही म्हणून भैरवी मारण्यासाठी हात उचलते, त्याच वेळेस आता हुशार सारंग हा त्या रूममध्ये येऊन आता भैरवीला कसा अडवतो आणि सावलीच्या तो सत्याच्या गाण्याचा नजारा बघून आता सारंगला सत्य समोर येऊन सारंग आता भैरवीला कोणते सत्य सांगतो आणि सावलीला आता भैरवीला कायमचा बाय बाय करायला सांगून सत्य घेऊन आता सारंग सावलीला कसे मेंदळ्यांच्या घरी आणतो, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता उपांत्य फेरीत आता तारा वजेने पाऊल टाकलेलं असतं आणि फायनल राऊंडमध्ये आता तारा ही गाणार असते. आज ताराच्या करिअरचा खूप मोठा प्रश्न असतो आणि काही जरी झालं तरी आपली तारा जिंकणार अशी आता भैरवीला खात्री वाटलेली असते. आणि त्यासाठी भैरवीने आता खास पार्टीसुद्धा अरेंज केलेली असते आणि जंगी मिरवणूकसुद्धा आता भैरवी तारा जिंकल्यानंतर तिची काढणार असते. त्यानंतर आता सगळेजण कॉन्सर्टमध्ये आलेले असतात. जजेस सारंग सोहम सगळ्यांनी आता ताराचे फायनल गाणे ऐकण्यासाठी आता तिथे हजेरी लावलेली असते. आणि त्याच वेळेस आता इकडे अनाऊन्स करतात की तारा वजे तुमच्यासाठी तुम्हाला कोणते गाणे तुम्ही गाणार आहात. तर ताराने मला वेड लागले प्रेमाचे हे गाणं गाण्यासाठी आता अनाऊन्समेंटला सांगितलेलं असतं. इकडे मात्र एक मोठी घटना घडून ज्या वेळेस आता सावली ही कॉन्सर्टमध्ये यायला निघालेली असते, त्याच वेळेस आता ज्या ॲटोमधून सावली येत असते त्याच ॲटोला अस्मीचा धक्का लागून अस्मी खाली पडते आणि सावलीला अस्मीने हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. इकडे मात्र सावली ही कॉन्सर्टमध्ये येत नसल्यामुळे तारा भैरवी मोठ्या काळजीत पडलेली असतात आणि दोघींचाही जीव वर खाली होत असतो. ही सावली अजून का बरं आली नाही आणि ही कुठे अटकली असा विचार करून आता भैरवी ही सावलीला फोन करते, पण सावलीचा फोनसुद्धा लागत नसतो. पाठीमागून आता तिलोत्तमा आणि सारंगसुद्धा तिथे आलेले असतात, पण भैरवी आणि ताराचे सगळे काही लक्ष सावली येण्यावरती लागलेले असते. आणि पटकन भैरवी तिलोत्तमाकडे चौकशी करत म्हणते की सावली का नाही आली अजून. तिलोत्तमा म्हणते की तिची काय गरज आली काय आणि नाही आली काय. तेव्हा आता भैरवी म्हणते तसं नाही आहे, पण ताराला अजून तयार व्हायचं आहे, ताराची तयारी करायची आणि त्यासाठी सावली लागणार आहे. इकडे आता सारंग म्हणतो की पण सावली तर आमच्या अगोदरच निघाली. तर भैरवी म्हणते का, पण अजून ती पोचलीच नाही आहे. आणि इकडे आता सगळेजण आता गाणे सुरू होण्याची वाट बघत असतात आणि तिलोत्तमा आता इकडे जगन्नाथचा अपमान करते आणि म्हणते की जजेस होण्यासाठी ना जगन्नाथ तुझी लायकी नाही आहे. तेव्हा आता लगेच हात जोडून जगन्नाथ म्हणतो की ठीक आहे, मी पाठीमागे फक्त गाण्याचा आस्वाद घेतो कारण माझं कलेवर प्रेम आहे असे म्हणत जजेसच्या खुर्चीवरून उठून आता जगन्नाथ हा पाठीमागे बसलेला असतो. आणि तिलोत्तमाने आता गाण्याला सुरुवात करण्यासाठी सांगितलेली असते. सुरुवातीला पहिलीच जोडी गाणं गाण्यासाठी येते आणि ती गाणं गाऊन तिचा छान परफॉर्मन्स दाखवते. इकडे मात्र आता तारा भैरवीला म्हणते की सावली येणार की नाही. भैरवी म्हणते येईल आणि तेवढ्यात इकडे पळत पळत आता दम लागलेली सावली अखेर कॉन्सर्टमध्ये येते. कॉन्सर्टमध्ये येताच आता सावलीला बघून भैरवी आणि ताराच्या जीवात जीव आलेला असतो. भैरवी म्हणते सावली अगं कुठे हरवली होतीस, नेहमीचंच आहे तुझं आणि चल असे म्हणत पटकन भैरवी आता सावलीचा हात धरून तिला त्या रूममध्ये घेऊन जाते. आणि आता सावलीला खूप दम लागलेला असतो. इकडे आता भैरवी म्हणते की सावली आता अगोदर शांत हो आणि थोड्या वेळानंतर गाण्याला सुरुवात होईल.
हे घे गाण्याचा कागद असे म्हणत भैरवी गाण्याचा कागद देऊन आता तारासोबत बाहेर निघून जाते. ताराला आता आनंद झालेला असतो. इकडे आता सावलीला दम लागलेला असतो आणि तिथे हिताक्षणी सावली ही विठ्ठलाच्या मूर्तीला हात जोडून आता प्रार्थना करते आणि विठ्ठलाच्या मूर्तीसमोर फूल ठेवते. तेवढ्यात आता इकडे जगन्नाथ सावली आल्याचे त्याला समजताच त्याच्या माणसाला जगन्नाथ खुणावून त्याचा प्लान सांगतो. तर पटकन आता त्याचा माणूस पाण्याचा ग्लास घेऊन त्या पाण्याच्या ग्लासमध्ये जगन्नाथने सांगितलेले जडीबोटीचे ते औषध टाकून तो ग्लास आता तो माणूस सावलीच्या रूमच्या दरवाजामध्ये आणतो आणि दरवाजा टकटक वाजत आता दार उघडण्यासाठी बोलतो. इकडे आता दरवाजा वाजवल्याचे कळताच सावली पटकन तो माईक वगैरे सगळा झाकून ठेवते आणि दरवाजा उघडते. सावलीला बघताच तो माणूस म्हणतो की मॅडम तुमच्यासाठी पाणी. पटकन सावली तो पाण्याचा ग्लास घेते आणि दरवाजा बंद करते. आणि इकडे आता सावलीला खूप दम लागलेला असतो. त्या क्षणी माईक समोर येत सावली आता तो पाण्याचा ग्लास गटागटा पिऊन टाकते आणि पाण्याचा ग्लास पिताक्षणी मात्र इकडे आता सावली शांत होऊन अखेर आता इकडे गाणी सुरू होण्याची वाट बघू लागते. इकडे आता ताराचा नंबर आलेला असतो आणि अखेर भैरवीने सावलीला लाईट लावून ग्रीन सिग्नल दिलेला असतो आणि गाणे सुरू करण्यासाठी संकेतही दिलेला असतो. तेव्हा सावली आता गाणे गाण्यासाठी तयार होऊन गाणं गाऊ लागते. पण त्या क्षणी आता त्या पाण्याच्या ग्लासमधून ते औषध सावलीच्या कंठात घशात गेलेलं असतं आणि त्यामुळे सावलीचा आवाज काही बाहेर निघत नसतो आणि अखेर सावलीला तिचं गाणं म्हणताच येत नसतं कारण सावलीचा आवाज बाहेर फुटत नसतो. ताराला इकडे बाहेर गाणं गाता येत नाही. तारा म्हणते की सावली का गाणं गात नाही आहे अजून. आणि तारासुद्धा आता इकडे तिकडे बघू लागते. भैरवीलासुद्धा आता काय झालं काय नाही कळत नसतं. अख्खा स्टेज शो आता सगळा शांत झालेला असतो. श्रोते गाणं का सुरू होत नाही याकडे वाट बघून असतात आणि थोडीशी गडबड सुरू होते. सारंगचे लक्षसुद्धा आता तिकडे जाते. तारा गाणी का गात नाही यामुळे सगळा प्रेक्षक वर्ग आता हादरून गेलेला असतो. सावलीला आता काय करावे आणि काय नाही कळत नसतं आणि त्या क्षणी जगन्नाथचं काम झालेलं असतं. जगन्नाथ मोठ्या आयटीत फक्त बसलेला असतो आणि गालातल्या गालात हसत असतो. इकडे रागाने भैरवी म्हणते की काय झालं तारा. तर आता तारालासुद्धा काही कळत नसतं आणि हळूच आता रागाने भैरवी आता ही सावलीच्या रूमकडे जाऊ लागते. त्या क्षणी आता भैरवीकडे सारंगचे लक्ष जाते आणि रागाने आता भैरवी ही कुठे चालली याचा विचार करून सारंगसुद्धा भैरवीच्या पाठीमागे जातो आणि त्या क्षणी जगन्नाथचे अर्धे काम झालेले असते. ताबडतोब भैरवी आता सावलीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की अगं सावली बघतेस काय आणि गाणे सुरू कर. सावली आता गाणे गाण्याचा प्रयत्न करते पण सावलीच्या कंठातून मात्र आवाज निघायला तयारच नसतो. भैरवी रागाने सावलीकडे बघते तर सावली आता खुणावूनच भैरवीला गळ्याला हात लावत सांगते की माई आवाज निघत नाही. भैरवी म्हणते की सावली अगं काय झालं काय करतेस तू हटकून तर करत नाही ना. हे बघ आज जर तू गाणं गायली नाहीस ना तर काय होईल याचा तू विचारही करू शकत नाही. गा सावली गाणी. पण सावलीला आता भैरवीला सांगताही येत नसतं की तिच्या कंठातून आवाज निघत नाही आणि जोराने आता राग येऊन सावली गाणं गात नाही यासाठी भैरवी आता सावलीला मारण्यासाठी जोराचा हात उगारते. त्या क्षणी पाठीमागून सारंग तिथे येत. आता सारंगने ते सगळं बघितलेलं असतं आणि पटकन पुढे येत सारंग आता भैरवीचा हात धरतो आणि रागाने सारंग म्हणतो भैरवी सावली ही तुझी नोकर नाही आहे. तुझ्याकडे ती काम करायला येते म्हणून तू तिच्याकडून काहीही करून घेऊ शकत नाही आणि वरून तू तिला मारायला हात उगारतेस असे म्हणत सारंगने भैरवीचा हात झिडकारलेला असतो. आणि त्यानंतर आता तो तिथे गाण्याचा सगळा रूममधील नजारा बघून सारंग म्हणतो हे काय म्हणजे सावली तू गाणं गातेस आणि ताराच्या आवाजात आत्तापर्यंत जे गाणं गात होती ते तू गातेस. सावलीला आता काही बोलता येत नसतं. सावलीला धक्का बसलेला असतो आणि भैरवीच्या इकडे चेहऱ्याचा तर रंगच उडालेला असतो आणि सारंगसमोर सावलीच्या आवाजाचे बिंग फुटले हे सत्य भैरवीसमोर आलेलं असतं आणि आता भैरवीला काय करावे नी काय नाही कळतच नसतं. भैरवी आता बोलू लागते तर सारंग म्हणतो भैरवीजी काहीही सांगायची गरज नाही. मला सगळं सत्य समजलेलं आहे आणि आजपासून सावली ही
तुमच्या तारासाठी कधीच गाणे गाणार नाही आणि तुमच्याकडे कामही करणार नाही, असे म्हणत सावलीचा हात धरून रागाने आता सारंग सावलीला बाहेर घेऊन येतो. आणि ज्यावेळेस सारंग सावलीला बाहेर आणतो त्या क्षणी जगन्नाथचा विजय झालेला असतो आणि सावलीचे सत्य सारंग समोर आले हे जगन्नाथला कळून चुकलेलं असतं. आणि त्या क्षणी आता सारंग म्हणतो की आज मला कळलं, ताराच्या आवाजात सावली गाणं गात होती. आणि लगेच आता सावलीला बाहेर बसून आता सारंग हा ताराला गाणी गायला सांगतो, पण ताराच्या तोंडून शब्दही फुटत नसतात. आणि त्या क्षणी ताराचं भांडं फुटलेलं असतं आणि कॉन्सर्टमध्ये आता तारा ही हरलेली असते आणि खऱ्या अर्थाने जगन्नाथने गाणे न गाऊनही सावलीला जिंकून दिलेलं असतं आणि सावलीचं सत्य ज्याच्यासमोर आणायचं त्याच्यासमोर आणलेलं असतं. तर आता सावलीचं सत्य सारंग समोर येऊन भैरवीला सावलीला कायमचा बाय बाय करायला लावत सारंग आता सावलीसाठी कोणता निर्णय घेतो आणि सावलीचा आवाज सारंग आता कसा जगासमोर आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.